नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मधील प्रकरण नंबर 2 अंतर्गत हालचाली या प्रकरणाची माहिती आज आपल्याला पाहायला सुरुवात करायची आहे। ही माहिती पाहण्यापूर्वी आपण पान नंबर 9 वरील प्रकरणाच्या अगदी सुरुवातीला असणारी पेपरमधील बातमी ही वाचणार आहोत। ही बातमी वाचल्यानंतर त्याखाली असणारी कृती ही आपल्याला सोडवायची। ही बातमी वाचत असताना बातमीचं हेडिंग आहे मृत्यूचं तांडव। भूकंपानं नेपाळमध्ये 1,500 लोकांचा बळी। आणि ह्या बातमीमध्ये नेपाळमधील भूकंपाविषयीची माहिती ही दिलेली आहे। आता आपण या बातमीवर आधारित काही प्रश्न आपल्याला खाली दिलेले ते सोडवूया। पहिला प्रश्न आहे, मृत्यूचं तांडव कशामुळे घडलं? तर या ठिकाणी हे मृत्यूचं तांडव नेपाळमध्ये भूकंप या नैसर्गिक आपत्तीमुळे इथे दिलेले आहे बघा, भूकंपामुळे हे तांडव घडलेलं आहे। या भूकंपाची तीव्रता किती होती असा दुसरा प्रश्न आहे। या ठिकाणी इथं भूकंपाची तीव्रता दिलेली आहे 7.9 रिश्टर स्केल। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? तर अर्थातच नेपाळ या देशामध्ये जवळपास 1,500 लोकांचा बळी हा गेलेला होता। म्हणजे नेपाळ हा देश या भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश आहे। भूकंपाचं केंद्र हे कुठं होतं? तर इथं केंद्रबिंदू दिलेला आहे बघा बातमीमध्ये, लामजुंग नेपाळ या ठिकाणी भूकंपाचं केंद्र होतं। त्यानंतर इतर आपत्तीग्रस्त प्रदेश कोणते? इतर आपत्तीग्रस्त प्रदेशांची नावं इथं दिलेली आहेत, भारत, बांगलादेश, पाकिस्तान। हे देश या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले होते। त्यानंतर भूकंपाचं केंद्र किती खोलीवरती होतं? भूकंपाचं केंद्र भूगर्भामध्ये, इथं उत्तर दिलेलं आहे, भूगर्भामध्ये 11 किलोमीटर खोलीवरती हे केंद्र होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झालेली दिसते? या ठिकाणी आपल्याला भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याचं दिसून येईल। त्याचबरोबर इतर पर्यावरणीय बदल घडून आलेले दिसून येतात, म्हणजे नद्यांचे प्रवाह बदलणं, दरडी कोसळणं यासारखे प्रकार घडून आलेले आपल्याला दिसून येतील। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुमच्या मते भूकंप घडण्यामागचं काय कारण असावं? भूगर्भांतर्गत प्रक्रियेमुळे भूकंप हा घडून येत असतो। भूकंपाची कारणं आपण नंतर पाहणार आहोत, त्यामधनं आपण हे कारण शोधणार आहोत। त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का? या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः लिहिणार आहोत। बहुधा आपल्याला अशा प्रकारच्या भूकंपाचा अनुभव हा आलेला नसेल। पृथ्वीवर काही वेळेला वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी घडत असतात। त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये महापूर येणं, चक्रीवादळ निर्माण होणं, हिमवर्षाव होणं, अतिवृष्टी होणं, ज्याला आपण ढगफुटी असं म्हणतो, यासारख्या आपत्ती घडत असतात। त्याचबरोबर भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक या नैसर्गिक घडामोडी होत असतात।
ह्या जरी नैसर्गिक घडामोडी असल्या तरी पृथ्वीवर राहणाऱ्या सजीवांसाठी त्या आपत्ती असतात. आणि ह्या नैसर्गिक आपत्तींमुळं जीवित आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणावर होत असते. आणि त्यांचीच माहिती आपल्याला या पाठामध्ये पाहिजे. बघा, त्यानंतर एक कृती दिलेली आहे आपल्याला. त्या कृतीवर आपण थोडंसं लक्ष देऊया. आकृती क्रमांक 2.2 मध्ये एका टेबलावरती वह्यांचा गठ्ठा ठेवलेला आहे आणि त्या गठ्ठ्यावरती खडू, डस्टर आणि इतर साहित्य उभं ठेवलेले. त्या साहित्यामधली एक वही आपण जर काढून घेतली किंवा एक पुस्तक जर काढून घेतलं तर काय होईल? इथं आपल्याला खडू, डस्टर आणि इतर साहित्य उभं ठेवलेलं दिसतंय. आणि या साहित्यामधली एक वही जर आपण काढून घेतली तर सगळं साहित्य खाली कोसळलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आकृती क्रमांक 2.2 मध्ये आपल्याला वही काढून घेतल्यानंतर हे पडलेलं साहित्य दिसून येतं. त्यानंतर आकृती क्रमांक 2.3 मध्ये हेच साहित्य या प्रकारे या गठ्ठ्यावरती ठेवलेले आणि यामधली एक वही फक्त बाजूला सरकवली. एक वही फक्त बाजूला सरकवल्याबरोबर वरचं साहित्य आपल्याला खाली पडलेलं दिसतं. आणि मग हे असं का होतं याचा जर आपण विचार केला तरी खालच्या वहीमध्ये, या गठ्ठ्यामधल्या खालच्या थरामधल्या वहीमध्ये जरी हालचाल आपण केली असली तरी त्या हालचालींमुळं वरच्या वहीमध्ये आणि वर ठेवलेल्या साहित्यामध्ये हालचाल घडून येते आणि त्यामुळं हे साहित्य पडत असलेलं आपल्या लक्षात येईल. अर्थातच भूकंप आणि ज्वालामुखी या भूगर्भामध्ये घडणाऱ्या अस्थिरतेमुळे निर्माण होत असतात आणि ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होते. भूपृष्ठांतर्गत ज्या हालचाली असतात त्या प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये निर्माण होतात. या वरच्या थरांमध्ये किरणोत्सर्गी पदार्थांमुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होत असते आणि या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. या ऊर्जेच्या प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये हालचाल निर्माण होऊन भूहालचाली निर्माण होतात. अशा ज्या भूहालचाली, या भूहालचालींचे प्रकार आता आपल्याला पाहिजेत. त्यांचं वर्गीकरण आपण करणार आहोत, त्यांचे प्रकार पाहणार आहोत. हे प्रकार पाहत असताना पहिल्या प्रकारचं वर्गीकरण आहे गतीवरून केले जाणारे प्रकार. त्यामध्ये मंद भूहालचाली आणि शीघ्र भूहालचाली हे दोन प्रकार आपल्याला पाडलेले दिसून येतात. त्यानंतर दिशेवरून काही वेळेला प्रकार करण्यात येतात, क्षितिज समांतर भूहालचाली. आणि दुसरा प्रकार आहे ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेनं आणि अधोगामी म्हणजे खालच्या दिशेनं होणाऱ्या भूहालचाली. त्यानंतर तिसऱ्या प्रकारे वर्गीकरण केलं जातं, प्रकार पाडले जातात, ते म्हणजे भूरूपांवर आधारित असणारे प्रकार. त्यामध्ये खंडजन्य भूहालचाली आणि पर्वतजन्य भूहालचाली. गतीवरून केले जाणारे जे प्रकार आहेत मंद भूहालचाली, यामुळं पर्वत आणि खंडांची निर्मिती होत असते. शीघ्र भूहालचाली ज्या आहेत, भूकंप, ज्वालामुखी ही त्यांची उदाहरणं आहेत. आता आपल्याला पहिल्या प्रकारचं वर्गीकरण म्हणजे गतीवरून केले जाणारे प्रकार आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचे आहेत. आकृती क्रमांक 2.4 मध्ये आपल्याला मंद भूहालचालींची माहिती दिलेली. या ज्या मंद भूहालचाली आहेत, भूकवचावरती पर्वत निर्मिती
किंवा खंड निर्मितीच्या स्वरूपामध्ये याचे परिणाम दिसून येतात. लहरीच्या हालचालीची दिशा जर या लहरी एकमेकींकडे असतील, म्हणजे लहरींची दिशा एकमेकींकडे येणाऱ्या लहरी असतील, इकडूनही दाब येतोय आणि या दिशेनेही दाब येतोय, अशा जर लहरींचा दाब एकमेकींकडे असेल तर काय होईल? कठीण खडकांवर परिणाम काय होईल? प्रस्तरभंग घडून येतील. कारण कठीण खडक तडकतात आणि त्या तडकल्यामुळं हे कठीण खडक एकमेकांवरती सरकतात आणि त्यामुळं प्रस्तरभंगाचा परिणाम दिसून येतो. मृदू खडकांवरती काय परिणाम होईल? दोन्ही बाजूने जर दाब आला तर हे वलीकरणाची प्रक्रिया ही घडून येते. पुढे आपल्याला वलीकरण आणि प्रस्तरभंग यांची सविस्तर माहिती पाहिजे आहे. जर या लहरी एकमेकींच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या असतील तर या प्रकारे, तर काय होईल? कठीण खडकांवरती प्रचंड ताण येतो आणि त्यामध्ये तडे जाऊन काही भाग खाली खचतो, खाली सरकतो आणि त्यामुळे सुद्धा प्रस्तरभंगाची क्रिया घडून येत असते. आणि मृदू खडकावर काय परिणाम होईल? एकमेकांपासून या जर लांब जाणाऱ्या लहरी असतील तर त्यामुळे इथं सुद्धा प्रस्तरभंग हा घडून आलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजेच या लहरींचा कठीण खडकांवरती आणि मृदू खडकांवरती मोठ्या प्रमाणावरती, भूगर्भामध्ये असणाऱ्या कठीण खडक आणि मृदू खडकांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. आता पुढची कृती पाहूया. साधारण कागदाची 30 सेंटीमीटर लांबीची पट्टी घ्या. या प्रकारे त्या कागदाची पट्टी याच्यासाठी घ्यायची की ही आपण मृदू खडक म्हणून ही पट्टी घेणार आहोत. ही पट्टी किंवा कागदाचं पान हे ह्याच्यावरती दाब दिला, काय होईल? दोन्ही बाजूंनी दाब दिला तर त्या कापडाला घडी पडेल. म्हणजे ह्या पर्वत निर्माणकारी हालचाली आहेत. अर्थातच ह्या ज्या पर्वत निर्माणकारी हालचाली आहेत, या पर्वत निर्माणकारी हालचालींमध्ये पहिली हालचाल आहे वलीकरण. आता हे जे वलीकरण घडून येतं, हे वलीकरण प्रामुख्याने मृदू खडकांमध्ये घडून येत असलेलं आपल्याला दिसून येईल. भूकवचाच्या आत जर मृदू खडकांवरती प्रचंड दाब आला तर त्या मृदू खडकांना घड्या पडतात किंवा वळ्या पडतात. या कशा पडतात? या आपल्याला आकृती क्रमांक 2.6 मध्ये दिलेल्या आहेत. इथं दोन्ही बाजूंनी याच्यावरती दाब आलाय, या इकडूनही दाब आलाय आणि या दिशेनेही दाब आलाय आणि त्यामुळं ह्या मृदू खडकांचे थर हे आपल्याला त्याला घडी पडलेली दिसून येईल. हा दाब जर वाढतच गेला तर आपल्याला वलीकरण प्रक्रियेमुळं आकृती क्रमांक 2.6 मध्ये पर्वताचा तयार झालेला भाग हा दिसून येईल आणि अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला वळ्या पडलेला दिसून येतील. पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून ऊर्जेचं वहन होत असताना हे वहन जर एकमेकींकडे असेल तर त्यामुळे मृदू खडकांच्या थरांवरती दाब पडून वळ्यांची निर्मिती होत असते आणि हा दाब जर तीव्र असला तर वळ्या मोठ्या प्रमाणावर पडतात आणि त्यांची गुंतागुंत वाढत जाते आणि परिणामी पर्वतांची निर्मिती होत असते. त्यांची उंची वाढत जाऊन, या वळ्यांची उंची वाढत जाऊन पर्वतांची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ आपला हिमालय पर्वत, तसा विचार करत असताना हिमालय पर्वत हा सागर तळाचा भाग आहे. तो वर उंचावला जाऊन वलीकरणाची प्रक्रिया होऊन हिमालयाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल अरवली पर्वत. अरवली पर्वत हा भारतामधला सर्वात जुना वली पर्वत आहे. त्यानंतर रॉकी पर्वत, अँडीज पर्वत आणि आल्प्स पर्वत ही जगामधली महत्त्वाची वली पर्वत आहेत. यानंतर आपल्याला
आकृती क्रमांक 2.8 मध्ये एक कृती दिलेली आहे बघा. तीच कागदाची पट्टी जर दोन्ही बाजूने ओढली तर काय होईल? ती कागदाची पट्टी फाटेल, तुटेल. अर्थातच जेव्हा ह्या मृदू खडकांवरती दोन्ही बाजूने ताण आला की त्या ठिकाणी भूकवचामध्ये तडे जातात. आता हे तडे कसे जातील या ठिकाणी बघूया. जर प्रस्तरभंगाची प्रक्रिया आपल्याला पाहिजे आणि हे प्रस्तरभंग झाल्यामुळं निर्माण होणारे भूआकार आपल्याला पाहिजेत. दोन्ही बाजूने जर दाब आला, बघा आपण पायामधला काटा काढत असताना काय करतो? त्या काट्याचं तोंड मोकळं करतो, बरोबर? काट्याचं तोंड मोकळं केल्यानंतर दोन्ही बोटांनी दोन बाजूंनी दाबतो आणि ते दाबल्याबरोबर तो काटा सळकन वर येतो. हा अनुभव आपल्याला आहे. त्याच पद्धतीनं भूपृष्ठावरती दोन्ही बाजूने दाब आला तर काय होईल? प्रचंड दाब आला. या बाजूनेही प्रचंड प्रमाणामध्ये दाब आला आणि इकडूनही प्रचंड प्रमाणामध्ये दाब आला तर काय होईल? खडकांना तडे जातात. आणि हा दाब तसाच राहिला किंवा वाढत गेला तर यामधला तडा गेलेला भाग हा वर उंचावला जातो आणि त्यामुळं इथं या विभंगाच्या ठिकाणी हा भाग वर उंचावला जाऊन इथं गटपर्वताची निर्मिती होते. अशा कठीण खडकांवरती हा परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. हा भाग वर उंचावला गेलाय, अगदी ठोकळ्यासारखा वर उंचावला गेलाय, म्हणून याला गटपर्वत किंवा ठोकळ्याचे पर्वत या नावानं ओळखलं जातं. अर्थातच या गटपर्वताचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. युरोपमध्ये ब्लॅक फॉरेस्ट हा पर्वत या प्रकारचा पर्वत आहे. अर्थातच इथं आपल्याला शिखराकडचा भाग सपाट दिसतोय. काही वेळेला मोठ्या प्रमाणावर भूपृष्ठावर उंचावलं जाऊन त्यापासून पठारी प्रदेश सुद्धा निर्माण झालेले आपल्याला दिसून येतील. उदाहरणार्थ मेघालयचं पठार भारतामध्ये अशाच पद्धतीनं तयार झालेलं आहे. जर हे भूपृष्ठ याच भूपृष्ठावर दोन्ही बाजूने ताण आला तर काय होईल? तर खडकांना तडे जातात. खडकांना तडे गेल्यानंतरही या कठीण खडकांना तडे जातात. कठीण खडकांना तडे गेल्यानंतरही जर हा ताण तसाच राहिला तर काय होईल? दोन्ही बाजूचं भूपृष्ठ एकमेकांपासून लांब सरकतं आणि त्यामुळं मधला भाग खाली खचतो आणि इथं खचदरीची निर्मिती होते. या मध्यभागी खचदरीची निर्मिती होते आणि अशा प्रकारे कठीण खडकांवरती ताण आल्यामुळं या खचदरीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येईल. या खचदरीचं उदाहरण सांगत असताना भारतामध्ये नर्मदा नदी जी वाहते ती एका खचदरीमधून वाहत आहे. आफ्रिका खंडामधील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील राईन नदीची खचदरी ही याच प्रकारची आहे. त्यानंतर याच्यामधली पुढची हालचाल आहे मंद गतीची, ती म्हणजे खंड निर्माणकारी हालचाली. मंद भू हालचालींमध्ये पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने ज्या हालचाली होतात त्यामुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उंचावला जाऊन त्यापासून जर हा भाग समुद्राचा तळभाग असेल तर आणि पृथ्वीच्या केंद्राकडून समुद्राच्या तळाशी प्रचंड दाब आला तर काय होईल? समुद्राचा तळभाग वर उंचावला जातो आणि त्यापासून एक नवीनच खंड निर्माण होतो. काही वेळेला वरून दाब जर खाली असेल तर एखादं भूपृष्ठ हे खाली खचून त्यापासून त्या भागामध्ये समुद्राची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येईल. सागराचा तळभाग
त्या ठिकाणी महासागर निर्माण झालेला किंवा समुद्र निर्माण झालेला आपल्याला दिसून येईल. अशा रीतीनं मंद भू हालचालींची माहिती आत्ताच्या तासाला आपण पाहिलेली आहे. यानंतर आपल्याला शीघ्र भू हालचालींची माहिती पुढच्या तासाला पाहिजे आहे. धन्यवाद.